14 वर्षांचा वनवास संपून प्रभू रामचंद्र याच दिवशी घरी परत आले होते। त्यांच्याबरोबर सीतेचाही वनवास संपला होता आणि आज माझाही। अरे देवा, आता आरू दिग्विजयला खरं काय ते सांगणार की काय? पण आम्ही तर दिग्विजयची शपथ दिली आहे तिला। चला, खूप भूक लागली मला आणि रेशम मगाशी खूप ज्ञान पाजळलं सा। आता चल जेवायला वाढलो, चल लवकर। दिग्विजयची घातलेली शपथ मोडणार होतीस अरुंधती? मग काय करू आई मी? सगळं हातातून गेलं असं वाटत असतानाच दिग्विजय समोर आल्यावर ओंजळभर सुख मिळाल्यासारखं वाटलं। आई आई प्लीज मला सांगू द्या। कृपा करून असं कुठलंही पाऊल उचलू नकोस ज्यामुळे फक्त प्रॉब्लेम्स निर्माण होतील। प्लीज जा, जरा जेवणाचं बघ सा। प्रभू रामचंद्रांचा वनवास संपला होता, पण सीतेला त्यानंतरही वनवास चालूच राहिला होता। अरू, तुझा वनवास इतक्या सहजासहजी संपणार नाही। आता जर दिग्विजयनं सगळ्यांना सांगितलं की तुम्ही हनीमूनला गेला होता तर? नाही, ते तसं नाही सांगणार। म्हणजे सांगितलं मी त्यांना तसं, आणि आरूची शपथही घातली आहे। तुम्ही गेलात काय हनीमूनला किंवा नाही काय, काहीच फरक पडत नाही ना, काहीच फरक पडत नाही। म्हणजे तुझी मैत्रीण आता ठणठणीत बरी झाली आहे। तुझी अरुंधती आता एकदम बरी झाली आहे। तिचे सगळे रिपोर्ट चुकीचे होते। तिला ब्रेन ट्यूमर वगैरे काहीही झालेला नाहीये। काय सांगताय पद्मिनीजी? म्हणजे आरू मरणार नाहीये? आता अरुंधती एकदम बरी झाली आहे। मग तुझी काय गरज? तिचा दिग्विजय परत मिळवणं हे तिच्यासाठी गरजेचं आहे। तुला हे सांगितलं नाही का अरुंधतीनं? नाही। खरं तर सांगायला हवं होतं तिनं तुला। तुझी गरज होती तेव्हा अगदी तुझ्या मागे मागे करत होती, आणि आता नकोच वाटतं तिला। तुझा वापर करून झालाय, आता काहीच गरज नाहीये तुझी। ती सरळ जाऊन दिग्विजयला सांगणार। ती दिग्विजयला सांगणार की खरी अरुंधती मीच आहे। चला चला चला, बॅग भरायला घ्या। या घरात फार दिवस उरले नाहीत तुमचे। चला। सायली, दिग्विजय बाहेर वाट बघतायत तुझी। सायली, मला माहितीये तू आणि दिग्विजय कशासाठी गेला होता। तू नाही जाऊ शकत हनीमूनला सायली। कधी कधी ना मला तुझं काही कळतच नाही। एकीकडे तुम्हाला म्हणतेस की दिग्विजयांची बायको बनून राहा, आणि दुसरीकडे मला म्हणतेस की हनीमूनला जाऊ नकोस म्हणून। नाही म्हणजे काहीतरी झालं असल्याशिवाय तू काही असं बोलणार नाही, आणि हे मला चांगलंच माहिती। तू जोपर्यंत उत्तर देणार नाहीस ना, तोपर्यंत मी मला हवं तसंच वागणार। आणि जर तुला वाटत असेल की मी दिग्विजयांबरोबर हनीमूनला जाऊ नये, तर तू सरळ जाऊन दिग्विजयांना सांग। आणि ते जर करणं तुला जमत नसेल ना, तर मग मला त्यांच्याबरोबर हनीमूनला जावंच लागेल। अगं, सकाळी काहीतरी तू गंमत सांगणार होतीस बघ, आता ते सांगता सांगता राहूनच गेला। काय होती गंमत? नितीन सारखे फोन का करतोय? ए पोरी, अगं बोल ना त्याच्याशी। बरं, तुम्ही फ्लाईट मध्ये बसला? हा, म्हणजे ऍक्च्युली आम्ही, हे बघा मी काय सांगतोय ते नीट ऐक। तुमच्या दोघांचे मोबाईल्स बंद करून टाक। पण का? अगं, हनीमूनला जाताय ना तुम्ही, मग तुम्हाला दोघांना एकांत नको का मिळाला? आमचा फोन ठेवला की ताबडतोब तुमच्या दोघांचेही मोबाईल्स बंद करून टाकायचे। अगदी कुणाचाही डिस्टर्बन्स व्हायला नको तुम्हाला। बाय।